आखाती युद्धाचा आता फटका इंडस्ट्रियल एरियाला सुद्धा बसत आहे. आपण एका कंपनीमध्ये आहोत ज्या ठिकाणी LPGवर सगळं काम चालतं. LPG गॅसमुळे त्या ठिकाणचे फॅक्टरीचं प्रोडक्शनसुद्धा कमी प्रमाणात होतं आहे. सध्या आपण आहोत सुप्रीमो जे काय टाक्या बनवतात त्या कंपनीमध्ये आहोत. आपण पाहू शकतो की मागं त्या टाक्या बनवण्याचं काम चालू आहे आणि त्यांच्याच कंपनीचे HR आहेत त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत काय परिस्थिती आहे आता कंपनीमध्ये, गॅसमुळे काय परिणाम झालेला आहे. सध्या मार्च एंडिंगचा ओघ चालू असल्यामुळे ऑर्डर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. पण सध्या गॅसचा तुटवडा जो बाजारामध्ये आहे त्यामुळे उत्पादन फुल्ल क्षमतेने आम्ही करू शकत नाही आहे. त्यामुळे जे आहे त्या गॅसवरती काम चालवण्याचा प्रकार चालू आहे. हा जर तुटवडा लवकरात लवकर पूर्ण नाही झाला तर बंद ठेवण्याची वेळ येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मार्च एंडिंगसारख्या वेळी लोकांना काम मिळणं अशक्य होईल. तसेच ज्या ऑर्डर्स आहेत त्या फुलफिल करणं देखील कठीण होईल असं चिन्ह आहे. तरी लवकरात लवकर हा जो LPGचा पुरवठा आहे तो सुरळीत व्हावा ही आपल्या माध्यमातून विनंती. शिफ्ट कमी केलेत का, कामगार कमी केले, काय केलं आता नियोजन कसं? नाही, सध्या त्या शिफ्ट प्रायोरिटी बेस काम चालू असल्यामुळे 24 तास काम आहे पण 2 शिफ्टमध्येच काम चालू आहे. पण हा जर तुटवडा लवकरात लवकर फुलफिल नाही झाला तर नक्कीच शिफ्ट बंद राहील. ॲज वेल ॲज बऱ्याच 50 ते 60 लोक या ठिकाणी काम करतात या डिपार्टमेंटला, तर त्यांच्या बाबतीत देखील उपासमारीची वेळ येऊ शकते. अशाच पद्धतीनं जी काही इंडस्ट्रियल एरिया आहे कुपवाड, सांगली, मिरज, बामनोळे यामध्ये किती कंपन्या कशा कंपन्यांचं काय नियोजन आहे? नियर अबाउट एक 300-350 कंपन्या ह्या LPGवर आधारित आहेत. मग छोट्या असतील, मोठ्या असतील, फाउंड्री उद्योग आहेत, पावडर कोटिंगचे उद्योग आहेत, त्याचबरोबर ह्या अशा टँक बनवणाऱ्या कंपन्या आहेत, छोटे फॅब्रिकेशनचे युनिट्स आहेत. असे वेगवेगळे युनिट्स आहेत. त्या जर अशा LPGमुळे तुटवड्यामुळे जर बंद झाल्या तर MIDCत मोठा आकार जाणवेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्च एंडिंगचं जो मोठमोठ्या कंपन्या, छोट्या कंपन्यांना जे एक प्रेशर असतं की मार्च एंडिंगमध्ये आपण आपला टोटल सीझन संपवायचं किंवा आपलं काम संपवायचं, ते पूर्ण करणं किंवा जो टार्गेट असतो तो टार्गेट जर पूर्ण झाला नाही तर कंपन्यासुद्धा लॉसमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कामगारांचाही पुढं मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. किती कंपन्या आहेत, किती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, किती आहेत? आता नियर अबाउट एक 20 ते 25 कंपन्या अशा आहेत की ज्यांनी LPG नाही म्हणून शेवटी काही वेळेला कामगारांना बसून पगार चालू आहे. काही कंपन्या छोट्या मोठ्या आहेत त्या बंद ठेवलेल्या आहेत. शिफ्ट कमी झालेल्या आपल्याला आता जाणवून येईल. जे मोठमोठ्या 12 तास 16 तासाच्या कंपन्या चालवत होत्या, 24 तास चालवत होत्या, त्या कंपन्यांचे शिफ्ट्स फार प्रमाणात कमी झालेले आहेत. किती 750-700 उद्योग कसं करतात टोटल सांगली, मिरज, कुपवाड, बामनोली, सावळी, संजय इंडस्ट्रियल इस्टेट अशा सगळ्या मिळून छोटे मोठे उद्योग म्हणून एक 700 ते 700च्या आसपास LPGवर अवलंबून असणारे छोटे उद्योग आहेत. त्यांना पुढं ह्या गोष्टी अवघड जाणार आहेत. त्यामुळे शासनानं वेळीच लक्ष घालून जर उद्योजकांची ही अडचण सोडवली नाही तर उद्योगांनाही मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. हे होते व्यापारी संघटनेचे लोक. कारण का पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी लोकांना जे काही मुंबईतले इंडस्ट्री आहेत त्यांना हा कच्चा माल पुरवण्याचं काम करत आहे. साधारणतः 700 ते 750 उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह आसिफ मुरसल, न्यूज 18 मराठी, सांगली.